खरं आहे ना, बरोबर आहे ना. अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत ना. शून्यातून विश्व कोणी उभी केलं? शरद पवारांनी. अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना. आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत. आम्ही तिघही परिवारवाद आहोत. हो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार आणि त्यांचा विचार करायचा अधिकार आहे. आणि अतिथी देवो भव, महाराष्ट्र त्यांचं तुतारी वाजवून प्रेमाने स्वागत करेल. पहिल्यांदाच मोदी अशा पद्धतीनं पवार कुटुंबियातल्या एखाद्या सदस्यासाठी भाषण करते. ते त्यांच्या उमेदवारासाठी करतायत. पण ताई, खरं तर आज आणि उद्या तब्बल 6 सभा आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ 2 सभा आहेत पवारांच्या, मोदींच्या सॉरी. खरं तर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान दिसतंय, कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच सभा घेणार. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मोदींच्या सभेने काही परिणाम होणार नाही आणि तुम्ही जनताला असं विश्वास मोदींची सभा होणार आहे, त्या सभेचा काही परिणाम होईल असं वाटतं का? लोकशाही पद्धत, जे काही इलेक्शन व्हावं ते लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे व्हावं. त्याच्यात दमदाटी नसावी आणि कुठलाही गैर काही नसावं. रोहित पवारांना काल थेट धमकी आली अजित पवार गटाकडून अशी माहिती आहे. कशा पद्धतीनं एकूण मी त्याची माहिती घेते. माझ्या पण कानावर तुमच्याच चॅनल थ्रू आली आहे. मी त्याची माहिती घेते. त्याचं उत्तर मी मुळशी देईन. अजितदादा काल बोलताना असं म्हणालेत की साहेब ज्या ज्या वेळी थांबले त्यावेळेस तुम्ही निवडून दिलात. सुप्रियाला देखील, म्हणजे तुम्हाला 3दा निवडून दिलात. भावनिक होऊ नका. आता तुम्ही निवडून द्या तर सुनेत्रालाच निवडून द्या. मी काय ते भाषण ऐकलं पण नाही आणि वाचलं पण नाही. मी कसं बोलणार त्याच्यावर? चलो, थँक्यू. अरे ताई, तुम्ही मोदींना पुतीन म्हणता, पण त्याच मोदींकडनं तुम्ही पुरस्कार घेतला. मला याची माहिती नाही. मी इंटरव्ह्यूच वाचला नाही, त्याच्यामुळे कसं बोलणार? दुसरं असं ते तुम्ही ईडीचं म्हणता, म्हणे फक्त 3% पॉलिटिकल लोकांवरती ईडीची कारवाई, बाकी सगळे नॉर्मल आहे. नाही, पार्लमेंटमधला जो डेटा आहे, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा सांगतो की ज्या शिक्षा झाल्या आहेत त्या 0.1% कमी आहेत. पण ज्यांच्यावर नोटिसेस गेलेल्या आहेत, अंडर इन्क्वायरी आहेत, ते 95% आहेत. ज्यांच्या इन्क्वायरीज किंवा नोटीस झाल्या आहेत. हा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा सांगतो, जो तुमच्या सगळ्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात आलेला आहे. मोदी म्हणतात की ह्या सरकारमध्ये आम्ही जे केलंय सगळं लोकांसाठी केलंय, आम्हाला विनाकारण बदनाम केलं तरी संविधान म्हणून, तसं काही होणार नाही. संविधानाच्या बाबतीत त्यांचेच 2 खासदार बोललेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात काही वेगळं बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. खरगे सोबतची 2019ची बैठक झाली होती भाजपला. खरगे साहेबांवरती चिडून पवारांनी बैठक सोडून पवार उठून गेले शरद पवार साहेब, असं अजित पवार म्हणतात कालच्या सभेत. असं काही झालं होतं वायबी सेंटरमध्ये? नाही, वायबी सेंटरमध्ये मीटिंग झाली असेल तर एक तर सगळ्या मीटिंग्सला मी नव्हते, आणि वायबी सेंटरला असं घडलेलं मला तरी आठवत नाही. गेल्या वेळी अमित शहा बारामतीमध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की बारामती को ज्यांच्या मच्छीचे जे द्यायचे ते बुक करवाना आहे. आज पंतप्रधान मोदी येतात, आज ज्याच्या तिथेच आहेत, मात्र भंडीच्या त्यांच्याकडे गेलेला आहे. काय आता तो त्यांचा निर्णय. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ना, मी कसं याचं उत्तर देणार? ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असं भाजपनं अनेकदा म्हटलं होतं. अमेठीमध्ये स्मृती इराणीजींकडून गांधींना त्यांनी वायनाडमध्ये पाठवलं. बारामतीत तुम्हाला तेव्हा जाईल हे सगळं असं वाटतं तुम्हाला? अहो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला प्रचार भाषण करायचा अधिकार आहे ना. ताई, मोदी म्हणतात की हा देश कौटुंबिक वादाचा तिरस्कार करतो, म्हणून तुमच्या परिवाराच्या भांडणामुळे देशाला का वेठीस जातात? काय? हो, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, मतं मांडण्याचा अधिकार आहे का नाही? कारण भारतात जर तसं पाहिलं तेव्हा तुमच्या परिवारामुळे तुम्ही लोकशाहीला वेठीस धरू नका, आणि हा देश परिवारवादाचा खरं आहे ना, बरोबर आहे ना. अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत ना. शून्यातून विश्व कोणी उभी केलं? शरद पवारांनी. अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना. आम्हाला दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळालेलंच आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आम्ही तिघही सॉफ्ट लँडिंग आहोत. आम्ही तिघही परिवारवाद आहोत. आणि मी तर पार्लमेंटमध्ये पण बोलले की मी अजित पवार, आणि आता सुनेत्रा वहिनी तेव्हा नव्हत्या राजकारणात, पण मी अजित पवार आणि माझ्याबद्दल की जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून अजित पवार आणि मी परिवारवाद आहोतच ना. नाकारून कसं चालेल?
हिंदी में थोड़के आज रैली हो रही है पीएम की पुणे में और खास करके बारामती के संदर्भ में रैली अतिथि देवो भव। हमेशा हमारे यहाँ भारत में हर अतिथि का आदर और सम्मान से स्वागत करना ही हमारे संस्कार है। ताई हिंदी में मोदी जब आ रहे हैं महाराष्ट्र में तो उनका सबसे बड़ा टारगेट पवार साहब है। तो ठीक है, एक लोकतंत्र में हरेक को अपना मत मानने का, विचार रखने का अधिकार है। भाई मोदी कहते हैं कि आप हमें पुतिन बोलते हो लेकिन आप हमसे ही पुरस्कार लेते हो, इनकी इस टिप्पणी पर आप क्या कहेंगे? ठीक है, उनको बोलने का अधिकार है। ये हमारे लिए तो लोकतंत्र है। हेच मोदी म्हटले होते की मी पवार साहेबांचं खूप जवळून हा, काम करणार नाही, आहे. नेमकं आणि कुठले आज- मोदी खरं म्हणायचं? आणि आज ते पवारांनी हे तुम्हीच ठरवा। थँक्यू थँक्यू ताई. थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।